नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, वजन उंची भरताना आपल्या खूप साऱ्या चुका होत आहेत, ज्याच्यामुळे आपले वेस्टेड आणि स्टंटेडमध्ये मुले जात आहेत, त्यामुळे आपला प्रोत्साहन भत्ता कट होत आहे। तर प्रोत्साहन भत्ता कट न होण्यासाठी वजन उंची कशा पद्धतीने भरायची जेणेकरून त्या 4 निकषांमध्ये आपल्याला 4च्या 4 मार्क भेटतील, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे पोषण ट्रॅकरचे आणि अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील। तर बघा, बेनिफिशरीची लिस्ट मी ओपन करत आहे। बेनिफिशरीमध्ये ओपन केल्यानंतर 0 ते 6 महिन्यांची लिस्ट मी ओपन करत आहे। याच्यामध्ये आपली मुले सर्व नॉर्मल, बघा 0 ते 6 वर्ष वयोगटातील सर्वच मुले नॉर्मलमध्ये आली तर आपला कोणताही प्रोत्साहन भत्ता कट होणार नाही। परंतु प्रोत्साहन भत्ता कट न होण्यासाठी आपल्याला वजन उंची भरताना काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे। तर तुम्हाला इथे एक मुलगी दिसत आहे, इथं सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये ग्रीनमध्ये सर्कल दिसत आहे, परंतु एक मुलगी तुम्हाला दिसत आहे ज्याच्यामध्ये पिवळं सर्कल झालं आहे। तर ते कशामुळे झालं आहे हे आपण त्याच्यावरती क्लिक करून पाहूया। तर ह्या मुलीच्या प्रोफाईलवरती आपल्याला जाऊन बघायचं, इथं बरोबर मध्ये असं क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे। तुम्ही पाहू शकता 5 महिन्याची मुलगी आहे आणि वेस्टेडमध्ये ती गेलेली आहे। बघा, खालील 2 ऑप्शन तुम्हाला स्टंटेड आणि अंडरवेटचं नॉर्मल दिसत आहे, परंतु वेस्टेडमध्ये ती मुलगी मॅममध्ये गेलेली आहे। तर अशा पद्धतीने आपली आकडेवारी येऊ नये यासाठी आपण खूप प्रयत्न करायचे आहेत। आणि एक साधी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या सर्वांजवळ डबल मोबाईल आहेत, तर ही ट्रिक काय आहे बघा, जाणून घ्या। तुम्हाला माहिती आहे की आता ही ट्रिक कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। सर्व सेविका ताईंजवळ अंगणवाडीचा मोबाईल आहे आणि स्वतःचा मोबाईल, म्हणजे 2 मोबाईल आहेत। तर आपल्याला 2च मोबाईलची गरज आहे। दोन्ही मोबाईल वापरून आपण ही ट्रिक करणार आहोत। तर बघा, ती ट्रिक कशा पद्धतीने करायची हे आपण जाणून घेऊया। आपल्याला पूर्णपणे बॅग घ्यायचा आहे आणि बॅग घेतल्यानंतर आपल्याला गुगल क्रोम ओपन बघा, तुम्हाला अशा पद्धतीने क्रोम दिसत आहे, गुगल क्रोम ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथं आपल्याला सर्च करायचं आहे की, बघा मी काय सर्च करत आहे, व्यवस्थित सर्च करायचं। पोषण कॅल्क्युलेटर, POSHAN, पोषण कॅल्क्युलेटर, जर असं तुम्ही टाईप केलं, बघा इथं पोषण कॅल्क्युलेटर आलेलं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला वरतीच 1 नंबरचा ऑप्शन दिसत आहे पोषण कॅल्क्युलेटर, याच्यावरती फक्त क्लिक करायचं। इथं तिथं अजिबात क्लिक करत बसायचं नाही, सरळ जिथं मी सांगितलं त्या पद्धतीने क्लिक करायचं। अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन झालेलं आहे। इथंच आपल्याला समजणार आहे की आपली मुलांची वजन उंची भरताना कोठे चुकत आहे। तर बघा, इथं तुम्हाला दिसत आहे हाऊ टू यूज पोषण कॅल्क्युलेटर। तर या बटन इथं आपल्याला फक्त टच करायचं आहे। तो मुलगा आहे की मुलगी आहे हे सिलेक्ट करून घ्यायचं। बघा, मी आता दाखवलेली ती मुलगी आहे आणि 5 महिन्याची मुलगी आहे, म्हणून मी तिला गर्लवरती क्लिक करणार। मुलगा जर असेल तर बॉयवरती क्लिक करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची। डेट ऑफ बर्थच्या इथं क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघा, जी काही त्यांची जन्मतारीख असेल, आता सर्वात अगोदर वर्ष निवडायचं। ह्या ॲरोवरती क्लिक करायचं आणि जे कोणतं वर्ष असेल, बघा 2025 हे वर्ष निवडून घ्यायचं। त्याच्यानंतर महिना, आता त्याच्यामधील महिना कोणता हे सुद्धा आपण निवडून घ्यायचं आहे। तर या ॲरोवरती क्लिक करून आपण महिनासुद्धा चेंज करू शकतोय। बघा, जो कोणता महिना असेल तो महिना सिलेक्ट करून घ्यायचा। तर बघा, 3 ऑगस्ट 2025 तिची जन्मतारीख आहे। आता आपल्याला तिची हाईट टाकायची आहे। त्या मुलीची जेवढी हाईट असेल ते आपण स्टार्टिंगला आहे तेवढी टाकून घ्यायची आहे। वजनसुद्धा आपण जेवढं आहे तेवढं टाकून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ती मुलगी कशामध्ये येत आहे हे दिसणार आहे। तर बघा, त्या मुलीची उंची 77 आहे आणि तिचं वजन बघा 7.6 म्हणजे 7.60 आहे। तर आपण शो रिझल्ट या बटनावरती क्लिक करायचं। आजच्या ह्याच्यामध्ये ती मुलगी कशामध्ये जात आहे, तर बघा ती मुलगी मॅममध्ये जात आहेत, म्हणजे आपल्याला ही वजन उंची तिथं भरल्यानंतर चेंज करता येत नाही। त्यामुळे ही माहिती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। आपण जर एखाद्या बालकाविषयी जर आपल्याला शंका आली तर आपण त्यांची माहिती या पद्धतीने चेक करू शकतो। मग
आता मॅममध्ये आल्यानंतर त्यांचं वजन उंची कशा पद्धतीने टाकावे लागते हे आता आपल्याला माहिती आहे, जेणेकरून त्या मुलीची उंची नॉर्मल येईल. तर आता आपण एका मुलाची वजन उंची टाकून बघूया. बघा, मुलाची बॉयवर क्लिक करायचं आणि मुलाची जन्मतारीख निवडून घ्यायची. जी काय त्यांची जन्मतारीख असेल ती जन्मतारीख निवडून घ्यायची आणि जन्मतारीख टाकल्यानंतर फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी, तर या मुलाला आता 2 वर्ष झालेले आहेत, म्हणजे 2023 मधले. तर बघा, या मुलाचे वय 2 वर्ष 4 महिने आहे. तर आपण याची वजन उंची अंदाजे टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्या मुलाची वजन उंची कशा पद्धतीने नॉर्मलमध्ये येईल हे पाहायचं आहे. तर बघा, 2 वर्ष 4 महिन्याचा हा मुलगा आहे. याचं वजन तुम्ही पाहू शकता. याचं वजन आहे जवळपास 12.4 किलो आहे आणि याची उंची पाहू शकताय 85 आहे. 85 आहे. आपण असं टाकून घ्यायचं आणि शो रिझल्ट या बटनावरती क्लिक करायचं. आता आपल्याला बघा, तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. हा मुलगा तिन्ही ऑप्शनमध्ये जे आपल्याला प्रोत्साहन भत्त्याचे निकष आहे त्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषमध्ये हा मुलगा नॉर्मल आलेला आहे. म्हणजे ज्या मुलाचं आपल्याला वजन उंची भरायचं आहे त्या मुलाची जन्मतारीख आपल्याजवळ असणे आवश्यक आहे, कारण की जन्मतारीख इथं आपल्याला टाकावी लागत आहे आणि जन्मतारखेनुसार आज त्यांचं वजन उंची किती असायला पाहिजे हे आपल्याला सर्व सविस्तरपणे या पद्धतीने कळत आहे. त्यामुळे माझ्या सर्व ताईंना विनंती आहे की याच पद्धतीने अगोदर तुम्ही जी मुले तुमची सॅम्यामध्ये जात आहेत त्यांची वजन उंची याच पद्धतीने चेक करा आणि मगच पोषण ट्रॅकरला भरा. खूपच सोपी पद्धत आहे आणि मी तुम्हाला समजावून देखील सांगितलं आहे. जरी तुम्हाला काय अडचण किंवा समस्या येत असेल तर मला कमेंट करून कळवा. बॅग घेतल्यानंतर पूर्ण हा डाटा क्लिअर होत आहे. पुन्हा आपण मुलगा आहे की मुलगी आहे हे सिलेक्ट करून आपण त्यांची वजन उंचीही भरू शकतोय. त्यामुळे ही माहिती आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा. भरपूर अशा अंगणवाडी सेविका आहेत ज्यांचे वजन उंचीमध्ये मार्क गेलेले आहेत, ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन भत्ता आलेला नाही आहे. तर या 3 निकष बघा, हे 3 निकष खूप महत्त्वाचे आहेत. स्टंटेड, वेस्टेड आणि अंडरवेट या 3 निकषांमुळे आपला प्रोत्साहन भत्ता हा कट झालेला आहे. भरपूर अंगणवाडी सेविकांचा कट झालेला आहे. त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही पोषण याच्यामध्ये जर पोषण कॅल्क्युलेटरमध्ये जर माहिती चेक करून नंतर ती भरली तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.